यानंतर एक मोठी बातमी आहे। नागपूरमधील कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण तापलंय। प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सुषमा अंधारेंनी सीताबर्डी पोलिसांची भेट घेतलेली आहे। जेव्हा एखादा अपघात घडतो तेव्हा ती गाडी पोलीस ठाण्यामध्ये नेली जाते, मात्र बावनकुळेंच्या मुलाची गाडी गॅरेजमध्ये का नेली असा सवाल सुषमा अंधारेंनी पोलिसांना विचारलाय। तर अपघातातील गाडीचा नंबर FIR मध्ये का नाहीये, संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे आणि पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली। बावनकुळेंची ताकद जास्त झाली की पोलीस कमी पडले असा सवालही अंधारेंनी केलाय। दरम्यान पोलिसांना एक फोन आला आणि त्या फोन नंतर पोलिसांनी माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या। पोलिसांना तो नेमका कुणाचा फोन आला असा सवाल आता उपस्थित होतोय। अच्छा, आता लाहोरी बारचं CCTV फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं। सर, आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही आपण? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळाले संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आपण ताब्यात घेतो। संकेतचं त्यामुळे 12 मेडिकल तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। तर यावेळी सुषमा अंधारेंशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। अंधारे ताई, काय सांगाल? सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये प्रकरणाची मी आता पोलीस स्टेशनला गेले, मी त्यांना माझे सगळे प्रश्न विचारलेले आहेत। त्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मला अजिबात DCP किंवा PI यांनी समाधानकारक दिलेलं नाही आहे आणि सरळ सरळ हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय। यामध्ये अजूनही संकेतचं नाव FIR मध्ये आलेलं नाही आहे। FIR मध्ये जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निरपेक्षपणे तपास करा म्हणण्याला अर्थ उरत नाही। बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेबांनी किती दबाव तयार केला असेल की प्रेस क्लबचाच माणूस फिर्यादी आहे पण तरी सुद्धा तो प्रेसशी एक चकार शब्द बोलू शकत नाही, हे सिद्ध करणारा आहे की त्यांच्यावर खूप दबाव आहे। दुसरा राजकीय प्रश्न आहे, अजितदादा कुठेतरी माहितीने नाराज आहे आणि ते माहितीच्या बाहेर पडू शकतात अशी चर्चा। मला वाटतं हा प्रश्न त्यांच्या प्रवक्त्यांना विचारलेला जास्त चांगला राहील, त्यावर मी काय बोलणार। नक्कीच लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।